भोंदू अशोक खरातसह 6 आरोपींना कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली आहे। जादूटोणाची भीती दाखवून जमीन व्यवहारात शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे। बनसोडे यांची 11 एकर 8 गुंठे शेत जमीन कमी किमतीत लाटून घेण्यात आली आणि नंतर तीच जमीन खोटी फळबागायत दाखवून कोट्यावधी रुपयांना विकण्यात आल्याचा गंभीर आरोप आता करण्यात आला। भोंदू अशोक खरातसह 6 आरोपींना आता या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे। जादूटोणाची भीती दाखवून जमीन व्यवहारात शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार आहे। तब्बल 11 एकर 8 गुंठे शेतजमीन कमी किमतीत लाटून घेण्यात आली आणि नंतर तीच जमीन खोटी फळबागायत दाखवून कोट्यावधी रुपयांना विकण्यात आल्याचा आता गंभीर आरोप होतो। कायदेशीररित्या या संदर्भात आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अत्यंत गंभीर असा प्रकार हा सोलापुरातला प्रकार आहे। भोंदू अशोक खरातसह 6 आरोपींना कोर्टाने आता या संदर्भात नोटीस पाठवली आहे, कारण यामध्ये जादूटोण्याची भीती दाखवण्यात आली आणि जादूटोण्याची भीती दाखवून जमीन व्यवहारामध्ये शेतकऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली। पेपर फुटीचा आणि मुलांच्या जन्माचा संबंध नाही, ठाकरे सेनेकडून बेताल वक्तव्य केले जात आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी आता टीका केली। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आता टीका केलेली आहे। पेपर फुटीचा आणि मुलांच्या जन्माचा संबंध नाही, ठाकरे सेनेकडून हे बेताल वक्तव्य केले जात आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी ही टीका केली। भागवत साहेब, तुम्ही जे याच वर्षी फेब्रुवारीमध्ये बोलला होतात की या देशातले मुस्लिम सुद्धा हिंदूच आहेत आणि हिंदूंनी 2 ते 3 अपत्ये जन्माला घालायला पाहिजेत, बोलले होते ना रे। मग ही अपत्ये जन्माला घातली, जी अपत्ये घातलेत आणि परीक्षेतले पेपर फुटलेत, अनेकांनी आत्महत्या केल्यात, त्यांचं पहिलं काय करणार? आणखीन अपत्ये जन्माला घालून पुन्हा त्याने तुम्ही तसेच चिरडणार आहात? हे हिंदू राष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नाहीये, हे अजिबात नाही। आणि मला तेही दिवस आठवत आहेत। तर म्हणजे या गोष्टीचा काही संदर्भ आहे का? आपण काय बोलतोय, काय म्हणतोय लोकांसमोर? आता पेपर फुटीचा आणि मुलं जन्माला घालण्याचा काही संबंध आहे दूरपर्यंत? मला वाटतं आता सगळ्यांचा तोल चाललेला आहे। आपण राजकारणामध्ये तर कुठेही दिसत नाही, आपल्याला जनाधार राहिलेला नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर काही ना काही फालतू कमेंट देत राहायचं। आता हे मला वाटतं सध्या उबाठाचं चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।